त्याचा आहाराच्या पेक्षाही अगोदर व्यायामाशी संबंध आहे. अच्छा. कारण हे सगळं बैठं काम करतात, हो. उशिरा झोपतात, उशिरा उठतात, उठल्यानंतर पण व्यायाम करत नाही. यांनी जर व्यायाम केला तर अग्नी चांगला राहील, अग्नी चांगला राहिला तर पचन व्यवस्थित होईल. म्हणजे ही लोक अग्नीसाठी व्यायाम पण करत नाही आणि वेळेत जेवत पण नाही. तुम्ही जर आपण सगळेजण म्हणतो मी कशासाठी करतो, पोटासाठी करतो. हो. बघा सगळ्यांची भाषा असते. हो. बाप अगदी तोऱ्यात पोराला सांगतो अरे मी पोटासाठी करतो. बरोबर. अरे पण ते पोट जर तुला 11 वाजता जेवायला मागतंय आणि तू जर 2 वाजता देत असशील तर कसला तू पोटासाठी करतोय. बरोबर. पोटासाठी करतोय तर त्या पोटाशी प्रामाणिक राहा. बरोबर. ते होत नाही आणि त्यामुळे मग प्रॉब्लेम येतात. त्यामुळं आहार ही जी आताची जनरेशन तुम्ही सांगितली हिने नियमित व्यायाम केला पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. शरीर मागतं त्यावेळेस खाल्लं पाहिजे. एवढ्या जर गोष्टी फॉलो केल्या तर काही प्रॉब्लेम येऊ शकणार. साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण सगळी म्हटलं ना की म्हणजे व्यायाम करा, व्यायाम करून अग्नी उत्तम ठेवा. अग्नी उत्तम झाल्यानंतर शरीराला आवश्यक आहे तेवढंच टाका. ढेकर आल्यानंतर थांबा, संपलं. काही प्रॉब्लेम येणार नाही, येऊच शकत नाहीत प्रॉब्लेम. Yes, yes. कारण हे आयुर्वेदाचे सिद्धांत आहेत. आयुर्वेदामधली अग्नी ही संकल्पना अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. ती आपण ग्रहणीचा जो तुम्ही उल्लेख केला ना त्याच्यामध्ये सगळी आयुर्वेदाची चिकित्सा ही अग्नीशी निगडीत. अच्छा. आणि म्हणून आजकाल खरंच पोटाचे प्रॉब्लेम खूप वाढत चाललेले आहेत. हो. आणि हे तुम्हाला माहिती आहे ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम येतात, ज्यांना हार्ट अटॅकचा स्टडी केला गेला आणि ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो त्यातल्या 80% लोकांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे. त्यांना आयबीएसचा प्रॉब्लेम हे सिद्ध झालंय. याच्यावरती रिसर्च पेपर अवेलेबल आहे. बरोबर. म्हणजे इतकी पचन संस्थेवरती काम करणं आपल्याला आवश्यक आहे.